मी हा जेव्हा पदार्थ बनवते ना तर माझ्या घरातल्यांना सुद्धा एवढा आवडतो, तर बनायला सुद्धा खरंच खूप सोपा आहे। आणि हो, हा जो असा पदार्थ आहे जो महिनाभर टिकतो। कधी कधी आपल्याला एखाद्या ट्रिपला जायचं असेल किंवा घरातलं कुणी एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी ना हा पदार्थ खरंच खूप भारी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर मग बनवायचा कसा ते पाहूया। पातेल्यामध्ये ना 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं, त्यासाठी ते 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा। तुम्हाला जर थोडं आणखीन जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही गूळ थोडासा आणखीन वाढवू शकता, म्हणजे 1.5 वाटी गूळ टाकू शकता। पण इथे मी 1.5 ग्लास पाणी आणि 1 वाटी गूळ टाकून घेतला। आणि हे जे गूळ आहे तो आपल्याला पाण्यामध्ये छान व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचा। तर बघा, हा जो गूळ आहे तो पाण्यामध्ये सुद्धा छान विरघळलेला आहे। तुम्ही या गुळामध्ये साखर पण टाकू शकता, पण आपण पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी ते गुळाचाच वापर करा। गूळ पण पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे। आता पातेलं बाजूला काढायचं आणि थोडंसं थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप टाकून घेत आहे। जी आपली खायची बडीशोप असते तीच बडीशोप इथे घातली। आता त्यामध्ये 2 वेलच्या टाकून घ्यायच्यात। वेलचीचं टरफलं असतं ते बाजूला काढलंय मी आणि फक्त त्यामध्ये वेलची टाकून घेतली। आता हे जे आहे ना ते आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं, एकदम बारीक याची फाईन पावडर करायची। तर बघा, एकदम असं बारीक याला फिरून घेतलेलं आहे। तर हे बघा, एकदम असं बारीक याला मी फिरून घेतले, याची छान अशी पावडर तयार झाली। आता इथे एका मोठ्या ताटामध्ये मी साधारणतः 4 वाट्या बाजरीचं चाळून पीठ यामध्ये घेतलेले आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं। बडीशोप आणि जी आपण विलायची मिक्सरला बारीक फिरून घेतली ती पण यामध्ये घालायची। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालायचं। बाजरीचं पीठ घातलं त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं, कारण नुसतं बाजरीचं पिठामुळे ना जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ असा चिवट होतो, म्हणजे चिकट होतो। गव्हाचं पीठ घातल्यामुळे त्याला थोडंसं असं बाइंडिंग येतं आणि छान आपला पदार्थ तयार होतो। मीठ सगळं जे आपण बडीशोप वेलची घातली व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मगाशी गुळाचं पाणी बनवलेलं ना ते यामध्ये घालून घ्यायचं। पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे, गरम पाणी नाही आहे। पूर्णपणे पाणी थंड करून घ्यायचं आणि नंतरच घालायचं। अगोदर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर टप्प्याटप्प्याने ते पाणी आपल्याला ॲड करायचं। तर मी ते अगोदर थोडं पाणी टाकलंय आणि राहिलेलं पाणी परत यामध्ये सगळं ओतून घेतलं आहे। मला परत पाणी थोडंसं कमी पडलं होतं, त्यामुळे काय केलं मी आपलं साधं पाणी वापरलेले। गुळाचं पाणी जरी संपलं असेल, पुरलं नसेल तर आपण इथे साधं पाणी पण टाकू शकतो, किंवा तुम्हाला थोडंसं गोड खायची इच्छा आणखीन होत असेल किंवा जास्त गोड आवडत असेल तर आणखीन थोडासा गूळ पाण्यामध्ये विरघळून यामध्ये टाकू शकता। थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं एकदम असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। बाजरीच्या पिठामध्ये जर पाणी जास्त झालं तर ते पातळ होतं, त्यामुळे हे जे पीठ आहे ते आपल्याला एकदम असं घट्टसर मळून घ्यायचंय। पीठ मळताना आपल्याला एकदम घट्टसरच मळायचं, कारण बाजरीच्या पिठामध्ये थोडं जरी पाणी एक्स्ट्रा पडलं तर ते पीठ एकदम असं पातळ होतं। त्यामुळे हे जर आपल्याला पीठ मळताना एकदम असं घट्टसर मळायचं। आता पीठ मळलं की त्यावर कपडा किंवा एखादं पातेलं झाकून आपल्याला 5-10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे ते पीठ छान व्यवस्थितपणे भिजेल। तर 10 ते 15 मिनिटं मी हे पीठ भिजत ठेवलं होतं आणि आता एकदा भिजल्याच्या नंतर याला परत एकदा हाताने व्यवस्थितपणे चोळून घेऊया, म्हणजे ते एकजीव होईल। तर छान व्यवस्थितपणे हे पीठ चोळून घेतलं की आता याची एक छोटासा गोळा घ्यायचा। मी नाही ते बाजरीचं पीठ वापरले, तुम्हाला जर बाजरीचं पिठाचं करायचे नसतील तर तुम्ही ते गव्हाचं पीठ पण वापरू शकता। बरेच जण गव्हाच्या पिठाचा पण हा पदार्थ बनवतात, पण शक्यतो पारंपरिक पद्धतीने बनवायचा झाला तर बाजरीच्या पिठाचाच केला जातो। तर आता हे जे पीठ मी व्यवस्थितपणे भिजत ठेवलं होतं त्याचा एक छोटासा गोळा बाजूला काढून घेतला आणि लगेच पोळपाटवर याला लाटून घ्यायचं। तर काय होतं, बाजरीचं पीठ ना थोडंसं पोळपाटाला चिटकतं, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं यावर पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर याला छान पातळ आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची। तुम्ही चपाती तुमच्या अंदाजानुसार पातळ किंवा जाड ठेवू शकता। मी ते थोडंसं पातळ करणार आहे, त्यामुळे इथे मी थोडीशी पातळ चपाती लाटली आणि याला आता कट मारून घेऊया। तर इथे मी काजू कतलीच्या आकारासारखे कट मारून घेत आहे। तुम्हाला हवं तर चौकोनी आकारमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आकारानुसार कट करू शकता। आता हे मी कट करून झाले आणि तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं, तर तेल पण छान गरम झाले। आता तेलामध्ये आपण हे सोडून देऊया। जरी हे एकमेकाला चिटकलं तरी पण तेलामध्ये पूर्णपणे सुट्ट होतं, त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाही। तेलामध्ये छान व्यवस्थितपणे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हा जो पदार्थ आहे त्या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या भागामध्ये कुठल्या पिठापासून हा पदार्थ केला जातो, बाजरीच्या किंवा गव्हाच्या, कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा। तर बघा, आपलं बोलता बोलता सुद्धा हे छान व्यवस्थितपणे तळलं गेलेलं आहे आणि याला छान असा लालसर कलर आला की लगेच बाजूला काढून घ्यायचं। तुम्ही इथे थोडासा आणखीन याला डार्क कलर करू शकता जर तुम्हाला कडक खायचे असतील तर। आणि हा जो पदार्थ आहे ना तो शक्यतो आषाढ महिन्यामध्ये, म्हणजेच आषाढ महिन्यामध्येच केला जातो। कधी कधी जे आपल्या लेकी बाळी असतात ते माहेराला जातात तेव्हा त्यांची आई सुद्धा प्रेमाने मुलीला खाऊ घालण्यासाठी आकाड तळतात आणि मुलींना खाऊ घालतात। तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा। आणि ह्या ज्या कापण्या आहेत ना ते बाजरीच्या पिठाच्याच खायला खूप भारी लागतात।
गव्हाच्या पिठाचे पण भरपूर जण बनवतात, पण बाजरीच्या पिठामध्ये जो गोडवा असतो किंवा जी चव असते ती गव्हाच्या पिठाला एवढी येत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचा हा आपला आकाड स्पेशल कापण्याची रेसिपी बनवून तयार झाली. कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा माझी पद्धत वापरून एकदा ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.